तर गोष्ट आहे अमेरिकेतल्या एका मोठ्या सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका छोट्याशा सेल्समनची. तो सेल्समन जेमतेम 10वी पास असतो आणि तरीही तो नोकरीला लागल्यापासून एकाच महिन्यात त्या स्पेसिफिक सुपरमार्केटच्या सेल्स मध्ये इतका काहीतरी बदल होतो की सगळे लोक आश्चर्यचकित होतात. आणि ही गोष्ट फाउंडर पर्यंत पोहोचते. फाउंडर सुद्धा आश्चर्यचकित की आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये असं कधीच झालं नाही की एका महिन्यात तिप्पट सेल झालेला आहे आणि फक्त एका माणसामुळे. ह्या गोष्टीचा शोध लावायला त्या सुपरमार्केटचे फाउंडर स्वतः त्या ब्रांच मध्ये कस्टमर म्हणून जातात आणि बघतात, ऑब्झर्व करतात की चल क्या रहा है भाई, व्हॉट्स गोइंग ऑन. ते जेव्हा तिथे पोहोचतात तो सेल्समन पूर्ण कन्व्हिक्शनने त्या काकांना तो एक फिशिंग रॉड विकत असतो. ऐका माझं, हा फिशिंग रॉड बेस्ट आहे. मासोळ्या स्वतः येऊन काट्यात अटकतील. घेऊन जा. बेस्ट आहे. यापेक्षा दुसरा चांगला तुम्हाला कुठेही मिळणार नाही. काकांकरता तो फिशिंग रॉड काढ आणि पॅक कर. काका जायला निघतात. सेल्समन, ओ काका थांबा 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 थांबा, माझं ऐका तर, फक्त फिशिंग रॉड घेऊन जाताय. अहो काका, वर्म्स घेऊन जा. मी तुम्हाला सांगतो, ते वाले आण रे. हा वर्म्सचा पॅक तुम्ही घेऊन गेलात ना, मासोळ्यांचा फेवरेट आहे, फेवरेट. तुम्ही जर हे वर्म्स वापरलेत ना तर मासोळ्या स्वतः येऊन काट्यामध्ये अडकतील. हो खरंच, स्वतः अडकतीलच, पण दुसऱ्या मासोळ्यांना सुद्धा ओरडून ओरडून सांगतील की इकडे या, टेस्टी फूड आलाय. आणि एका वेळेस एक नाही तर 5-5 मासे पकडाल. ट्रस्ट मी. त्याच्या सांगण्यातलं कन्व्हिक्शन, आय टेल यू. ते काका म्हणतात, हो हो पॅक कर. काकांकरता हे पॅक कर, चल. काका जायला निघतात. तो म्हणतो, काका थांबा थांबा थांबा, तुमचे शूज बघा. वाह, काय मस्त शूज आहे. महाग असतील ना. ते म्हणतात, हो महाग आहेत, म्हणजे काय. अहो पण काका, फिशिंगला जाताय, तिथे पाणी, चिखल, माती, इतके महागडे शूज घालून तिथे जाणार तुम्ही. त्यापेक्षा ऐका, ते शूज आण रे. हे बघा, हे शूज फक्त 500 रुपयाचे आहेत. घेऊन जा. रफ टफ यूज आहे. रबर शूज. काही तुम्ही चिखलात जा, पाण्यात जा, काही फरक नाही पडणार. बिंदास फिशिंग करा, एन्जॉय करा. फिशिंग करताय तर. कन्व्हिन्स्ड काका. काकांकरता पॅक कर रे शूज. काका जायला निघतात. तो म्हणतो, काका थांबा थांबा. काय काका, फिशिंग करणं काय 5 मिनिटाची गोष्ट आहे का काका. वीकेंडला जाताय, मस्त एन्जॉय करा फिशिंग. 5-6 तास तर लागतील ना तुम्हाला. एवढ्या वेळा करता जाणार आहात, खाण्यापिण्याकरता काही तर लागेल. येस, यू गॉट अ पॉइंट माय डिअर सन. अरे काकांकरता स्नॅक्स आणि ड्रिंक्स वगैरे पॅक कर पटकन. थँक्यू सो मच. आता निघतो मी. ते काका निघायला जातात आणि तो असं, काका थांबा, किती ऊन आहे बाहेर, पाहिलत का. अहो मी तुम्हाला बेस्ट अम्ब्रेला देतो. ती अम्ब्रेला आण. ही अम्ब्रेला फक्त 500 रुपयाची आहे, पण गरजेची आहे. एवढ्या उन्हात बिना अम्ब्रेलाचं बसाल तर काय होईल तुमचं. बरोबर आहे तुझं, पॅक कर. काका जायला निघतात. अहो काका थांबा प्लीज, ऐका तर माझं. आता काय काका, तुम्ही पूर्ण वेळ उभं राहून फिशिंग करणार आहात का. आमच्याकडे बेस्ट फोल्डेबल स्टूल आहे. 100 किलोचं वजनही आरामात पेलू शकतो आणि एवढा छोटासा होतो फोल्ड करून. घेऊन जा, गरज पडेल. हो, खूप थॉटफुल आहे बरं का. पॅक कर. त्या निघतात. आता निघू. बस, आता तुम्ही फुल्ली लोडेड आहात. तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. हॅपी फिशिंग काका. आणि तो फाउंडर जो दुरून हे सगळं बघत असतो, तो त्या सेल्समनला बोलवतो आणि म्हणतो, यार क्या बात है. ते
काका फक्त एक फिशिंग रॉड विकत घ्यायला आले होते, तू त्यांना एका फिशिंग रॉड सोबत 5,000चं सामान विकलंस. तो सेल्समन म्हणतो, कोण काका? ते फिशिंग रॉड घ्यायला नव्हते आले, ते 5 रुपयाचा न्यूजपेपर घ्यायला आले होते. तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं की काका वीकेंड आहे, न्यूजपेपर वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा फिशिंगला जा. आणि तो फाउंडर त्या सेल्समनच्या प्रेमात पडतो. आहे की नाही मस्त गोष्ट? तुमचा जॉब तुम्हाला लहान किंवा मोठं नाही करत, तो जॉब तुम्ही कसा करताय ना, दॅट मेक्स अ डिफरन्स. दॅट इज इम्पॉर्टंट. मग तुम्ही झाडू जरी मारला तरी इतका बेस्ट मारा की लोक तुमचं नाव घेतील, तुम्हाला लक्षात ठेवतील. दॅट्स व्हॉट मॅटर्स, बाकी काही नाही.